मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक असा आय-पी-ओ येतोय, की ज्या आय-पी-ओला लिस्निंग पेअरच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो, की जो मोनोपॉली म्हणून चालू शकतो भविष्यात मार्केटमध्ये. आता हा जो आय-पी-ओ येतोय, हा कोणत्या सेक्टरमध्ये येतोय? तर तो येतोय आय-टी सेक्टरमध्ये आणि आय-टी सेक्टरमध्ये ॲक्च्युअली बिझनेसचं सोल्युशन काय आहे? ओके. आता तुम्ही भरपूर आय-टी कंपन्या पाहिल्या असतील, पण ही जी लिस्निंग होणारी कंपनी आहे, जिचं नाव आहे आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्स. मग या आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्सचं नक्की काय आहे? तिची ग्रोथ कशी आहे? तिचा परफॉर्मन्स कसा आहे? आत्तापर्यंत तिचा रिझल्ट कसा आहे? आणि नक्की त्याची जी फेसिंग व्हॅल्यू दिली ती बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हॅल्यू तुमच्यासाठी त्याचे प्रॉज आणि कॉन्स दोन्ही गोष्टी मी शेवटपर्यंत डिक्लेअर केल्यात. तर तुम्ही तो आय-पी-ओ घ्यावा का नाही याबाबत आपण प्रॉपर डिस्कशन करणार आहे या व्हिडिओत. तर मित्रांनो, आपण जर काही इम्पॉर्टंट गोष्टी पाहिल्या म्हणजे जसं की इंडस्ट्रियल ग्रोथ, फायनान्शियल परफॉर्मन्स, त्याचं व्हॅल्युएशन आणि त्याची फेसिंग व्हॅल्यू ही किती महाग आहे किंवा ही स्वस्त आहे, या सगळ्या गोष्टी पाहताना त्या कंपनीचा प्रॉफिट, त्या कंपनीवर असणारे डिबेट्स, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण टोटल्स चेक करणार आहे आपण आपल्या आजच्या ह्या पूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये. आता नक्की तिचा वापर कुठं करायचा? तर तुमची एक आय-टी कंपनी आहे किंवा तुमचं एखादं सॉफ्टवेअर सोल्युशन्सचं वर्किंग आहे. मग तिच्यामध्ये तुमचा डेटा सेफ कसा राहावा, क्लाउडला डेटा ट्रान्सफॉर्मेशन कसं असावं, तुमचा डेटा हॅक होऊ नये, या अशा इम्पॉर्टंट गोष्टींसाठी ही कंपनी वर्किंग करते. मग नक्की आपण त्यात कशी इन्व्हेस्ट करायची आणि करायची का नाही आणि तो किती बेटर आहे? तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे, या कंपनीचं तिचं रोल्स आणि तिचे डिस्क्रिप्शन कसे वर्किंग करतात ते तुम्ही डिटेल्समध्येच पहा. म्हणजे एक तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. तिचे पेअर असणारी कंपनी जरी अदर कंट्रीजमध्ये असली तरी ती इंडियामध्ये नाही आणि असेल तर नक्की ही कंपनी काय काय रोल्स आणि काय तिचे फंक्शनॅलिटी आणि डिस्क्रिप्शन वर्किंग करते हे आपण डिटेल्समध्ये पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही जर चेक केलं तर मित्रांनो, तिचं जे पहिलं वर्किंग आहे ते आहे मिडलमॅन प्लस एक्सपर्ट ॲडवायझरी. आता मिडलमॅन म्हणजे ती काय वर्क करते? पहा, ती एक ब्रिज म्हणून काम करते. जे काही मल्टिपल क्लायंट्स आहे आणि टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स ही कंपनी आहे यांच्यामध्ये जे मिडलमॅनचं काम केलं जातं, याचं मिडलमॅनचं काम ह्या कंपनी थ्रू करते. दुसरं आहे ग्लोबल टेक पार्टनरशिप. म्हणजे तिचा काही कंपन्यांबरोबर टायअप आहेत, जे 100+ ग्लोबल टेक्नॉलॉजीज आहेत, चांगले ब्रँड्स आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा टायअप्स आणि स्मॉल स्केल लेवलला वर्किंग पण करतात. तिसरं आहे कस्टमाइज आय-टी सोल्युशन्स. म्हणजे पहा, ती कंबाईन मल्टिपल प्रोडक्ट्स किंवा जे काही पॅकेजेस असतील क्लायंट्सबरोबर, त्या ऑल रिलेटेड ती वर्किंग करते. नेक्स्ट आहे सायबर सिक्युरिटी. आता हा तिचा मेन टास्क आहे का सायबर सिक्युरिटीमध्ये ती फायरवॉल्स किंवा अँटी हॅकिंग किंवा कॉम्प्लायन्स सोल्युशन्स ह्या गोष्टींवरती जास्त वर्किंग करणार आहे. आणि याच्यासाठी मार्केटमध्ये लवकर कोणी वर्किंग करणाऱ्या मोठी ऑर्गनायझेशन्स आपल्याला सापडत नाही. देन क्लाउड अँड डेटा सेंटर. आता क्लाउड अँड डेटा सेंटरमध्ये जर आपण पाहिलं तर स्टोरेज, फास्ट ॲक्सेस किंवा डिझास्टर रिकव्हरी सपोर्ट हा लवकर आपल्याला कुठे भेटत नाही, तर हा या कंपनीमधनं आपल्याला भेटतो. आता जरी आपल्याला भेटला तर आपल्याकडे ज्या स्मॉल ऑर्गनायझेशन असतात आणि त्यांच्याकडनं आपण कोणाकडनं डेटा रिकवर करून घ्यायचा हे आपल्याही लक्षात येत नाही. मग जर हीच आपल्याला एखादी ट्रस्टेड ऑर्गनायझेशन भेटली आणि आपण तिच्याकडनं डेटा रिकवर करायला गेलो तर तिचं एक चांगल्या पद्धतीचं ऑप्शन आपल्याला ह्या कंपनीकडनं आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशनकडनं आपल्याला भेटू शकतो. आता ॲप्लिकेशन्स आणि आय-टी सर्व्हिसेसमध्ये ती काय वर्किंग करते? तर पहा, ॲप्लिकेशन्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा तिचं स्मूथ ऑपरेशन्स असतात किंवा ऑनगोईंग सपोर्टचं ती काम करते. मग ऑपरेशन्स आणि ऑनगोईंग सपोर्ट या दोन्ही गोष्टी तिच्याकडनं केल्या जातात. आता मित्रांनो, यांचे नक्की क्लायंट्स कोण असतात? ज्या काही मोठमोठ्या आय-टी कंपन्याच्या ऑर्गनायझेशन्स आहेत ते त्यांचे क्लायंट्स असतात. काही जसं की आपण जसं आय-टी कंपनी म्हणतो तसं काही बँकिंग सेक्टर्स असतात, ते त्यांच्या ऑर्गनायझेशन्स असतात. काही मोठमोठ्या आपण ज्यांना असं म्हणू शकतो इन्व्हेस्टमेंट्स रिलेटेड ऑर्गनायझेशन्स असतील, ते त्यांच्या क्लायंट्स असू शकतात. तर यांचे जे मल्टिपल क्लायंट्स असतील ते एक थोडंसं हायर लेवलचे असू शकतील. हा एक त्यांच्यासाठी पुढे बेनिफिशियल पॉईंट्स असणार. आता आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्स नक्की काय करतं? तर ती मार्केटमध्ये वर्किंग का करू शकतं? तर ॲक्च्युली एखादा प्रॉब्लेम्स काय आहे मार्केटमध्ये आणि त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन्स कसं दिलं जातं? तर मेन ॲक्च्युली जे वर्किंग केलं जातं ते पूर्ण त्या सोल्युशन्सवरती, म्हणून ती कंपनी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग वर्किंग करू शकते. आता आपण तिच्या बाकीच्या गोष्टी पाहूयात. मग बाकीच्या गोष्टी म्हणजे काय? जसं का तिची इश्यू प्राईस काय आहे? कधी होणार आहे? ओके. आता तिची जी इश्यूची साईज आहे, ती इश्यूची साईज आहे 560 करोड रुपये. त्याचा जो प्राईस बँड आहे तो आहे 284 ते 299 आणि आय-पी-ओची डेट त्याची 18 सप्टेंबर जी चालू झालेली आहे काल आणि एक 22 सप्टेंबरपर्यंत ती वर्किंग करणार आहे आणि त्याची लिस्निंग डेट आहे 25 सप्टेंबर. म्हणजे तुमचे पैसेही जास्त दिवस गुंतणार नाही. 3 ते 4 दिवसात रिकामा होणार. जरी तुम्हाला आय-पी-ओ लागला नाही तरी ती अमाऊंट इझिली फ्रीज होऊ शकते. पेअर कंपनीजमध्ये मी म्हटलं जसं का जास्त ऑर्गनायझेशन नाही, अदर कंट्रीमध्ये मल्टी केम आहे, तर तिचा जास्त काय इम्पॅक्ट इंडियन कंट्रीजमध्ये होईल असं मला वाटत
नाही, पण तो आपण परफॉर्मन्सनुसार चेक करूयात. आता तिचा जो टोटल इन्कम आहे प्रिव्हियसली तो 942 कोटी रुपयाचा आहे आणि त्याच्यामधनं त्याचा रिव्हेन्यू जो त्यांना प्रॉफिट झाला आहे तो फक्त 84 करोड रुपीजचा झाला आहे. म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने ग्रोथवर आहे आणि तो कन्सिस्टंट 3 वर्ष जर आपण इथे त्याचा रेशो पाहिला कन्सिस्टंट 3 इयरचा, तर तो इझिली प्रत्येक वर्षी थोडासा काही पर्सेंटेजमध्ये ग्रोथ होत चाललेला आहे. जसं की आत्ताचा त्यांचा जो उत्पन्नाच्या कंपॅरेटिव्हली केला तर 9% कंपनी ग्रोथमध्ये, म्हणजे जर 800-900 करोडला 82-84 करोड रुपये जर ते प्रॉफिटमध्ये तर ते चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये आहेत. आणि तसंच कंपनीवर कर्ज किती आहे, तर कंपनीवर एक 42 कोटी रुपये कर्ज आहे. म्हणजे आता कर्ज आहे प्रत्येक कंपनीवर असतं, पण आता त्यांचं लास्ट 3 इयरचा रिव्हेन्यू जर आपण पाहिला किंवा कर्जाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते रिव्हेन्यू जसा स्ट्रॉंग होत चालला आहे तसं कर्जाचं प्रमाण हे कमी होत चाललं आहे. हा एक त्यांचा बेनिफिशियल पॉईंट आहे जर ते लोन झाल्यानंतर. आता ही ज्यावेळेस मार्केटमध्ये IPO लॉन्च होणार आहे, तर आता ह्या कंपनीचा जो आपण साईज पाहिली ती 1600 करोड रुपयाची आहे. तर आता IPOमधनं जी येणारी अमाऊंट आहे ही थोडंफार कर्ज कमी करायला वापरायला जाऊ शकते आणि काही नवीन इनोव्हेशन टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यामध्ये त्यांना वर्किंग करायचे त्याच्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. आता जरी लिस्निंग नसले तरी कॉम्पिटिटर कोण आहेत, तर त्या कॉम्पिटिटरमध्ये इथं स्क्रीनवरती पहा की जो सायबर सिक्युरिटीमध्ये रेडिंग्टन इंडिया आणि इन्ग्रान मायग्रो आणि टेक डेटा ह्या 3 कंपन्या अशा आहेत की ह्या फील्डमध्ये काम करतात. पण आता एक प्रत्येकजण काय विचार करतो की आपल्याला एका लेवलवर ऑल ओव्हर सोल्युशन भेटत असेल आणि ट्रस्टेड ऑर्गनायझेशनकडून भेटत असेल तर नक्कीच ते प्रिफर करायला पब्लिक त्या ठिकाणी जाऊ शकतं. माझं असं म्हणणं आहे, आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चांगल्या प्रमाणात चालू आहे, AI चांगल्या प्रमाणात चालू आहे, ITचा बूम म्हणजे जे काही डिजिटल क्रिएशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चांगल्या पद्धतीने चालू आहे. मग ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला क्लाउड लागणार आहे, डेटा लागणार आहे, बॅकअप लागणार आहे, सिक्युरिटी लागणार आहे, अँटी हॅकिंग लागणार आहे. तर या ठिकाणी त्या कंपनीचा बेनिफिट हा स्ट्रॉंग होऊ शकतो, कंपनीचा रेव्हेन्यू चांगला जनरेट होऊ शकतो. 288 रुपये जी आज किंमत आहे बिड प्राईस ती कदाचित भविष्यात फार जास्त प्रमाणातही असू शकते, कमीही असू शकते, पण जास्त प्रमाणात असण्याचे चान्सेस तिचे थोडेफार जास्त असू शकतात. तर मित्रांनो, आता मी आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्सबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल्स IPOबद्दल सांगितलेत आणि त्या पूर्ण डिटेल्समध्ये नक्की तुमचं मन काय आहे, तुम्ही स्वतःही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात का तुम्ही लिस्निंग झाल्यानंतर त्याची काय प्राईस थोडी लोवरला भेटते याचा विचार करणार आणि त्यानंतर इन्व्हेस्ट करणार का? तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही IPOमध्ये इन्व्हेस्ट करणार का? खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओ पाहता लाईक करायचं विसरता किंवा सबस्क्राईब करायचं विसरता. इथं जर तुम्ही पाहिलं तर 90% पब्लिक हे व्हिडिओ पाहत आहे, पण त्यांनी फक्त लाईक केलेलं नाही किंवा सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणजे बाहेरचा डेटा. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. कधी-कधी एखादा इम्पॉर्टंट डेटा तुमच्याकडनं मिस होऊ शकतो. सो फॉलो करा धनक्रांतीला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.